बारोळचे राहणारे रहिवासी, पण पुण्याला गेले आता मी दुष्काळ पडल्यावर. आणि शेत इकलं ते राजू वटकरला शेत इकलं. आम्हाला कॅश रोख मिळाले. आमच्या सह्या आहेत. बरं, तुमच्या भावाचा आरोप आहे ते पैसे पोचले नाहीत म्हणून. नाही पोचलेत पैसे. तरी तक्रार दिल्यावर जिल्हाधिकारी साहेबाला पोलीस अहो, स्टेशनला पैसे पोचले नाही आम्ही म्हणून. सगळं 500-500चं बंडल बॅग भरून घेऊन पुण्याला आलता. माझंच घर आहे त्यानं माझ्याच घरात त्याला ठेवलंय. कपाटात मोजून त्यानं पैसे ठेवलं आणि पुन्हा बँकेत नेऊन टाकलं. पैसे पोचले ते शेत केले. शेत विकलेले पैसे पोचल्यात. तुम्ही सह्या पे केल्या सगळ्यांनी? हो, सगळ्यांनी सह्या केल्यात आम्ही. एक बहीण मेली, तिचे नाही सही. तिची तेवढी मेल्यावर काय करायची सही? आमच्या दोघीच्या सह्या आहेत त्या. तुमची तक्रार बिक्रार नाही का? ही तक्रार आंधळा आहे म्हणून आम्ही सोडलं. खाऊ बापडीचं तेच त्यांनी म्हणून पैसे सगळं क्लिअर केल्यात त्यांनी. काय त्यांचं नाव तुमच्या भावाचं? मारुती सगट. आणि वडिलाचं महादेव सगट. वडिलाची जमीन होती, त्या भाड्याचं नाव होतं तिचं. ह्या दोघांची नाव होती शेतावर. आणि आम्हाला नाका का देईना म्हणून खाऊ बापडीचं त्यानं आम्हाला 50,000 दिले. आंधळा भाऊ आहे, आम्ही कष्ट करतो, आम्ही डोळे साव म्हणलं खाऊ द्या त्यानं तरी. मग त्यानं आता ही असं कारस्थान केलेलं आम्हाला माहिती नाही. किती पैसे पोचले तुम्हाला एकूण 8 लाख त्याला कॅश दिलत. आणि मग 8 लाखातनं आम्हाला 50,000 रुपये दिले दोघीला. आम्ही पुन्हा त्याला हिशोब सुद्धा विचारला नाही. त्याला हिशोब पण विचारला नाही आम्ही, की बाबा आम्हाला एवढंच का दिलं, खातो आनंदी राहा म्हणलं. तिनं पण नाही मी पण नाही. दोघींनी बी विचारलं नाही त्याला. आणि ही अंधारून कारस्थान करायला आता असं. मग म्हणून म्हणलं आलो आम्ही पुण्याला. इकडं पुण्याहून रात्री सकाळी आलो आम्ही, की चल बाबा म्हणलं काय काय तिथं होतंय ते बघू. परवा दिवशी ते मान्या आणि अजून काय त्यांची नाव 5-6 जण आलती. त्याच्या घरावर फोटो काढून त्याच्या घरात आणल्या. तर मी कसं देईन घरी विकू? माझं घर आहे स्वतःच. मग तुम्ही काय बी त्याला दिसत नाही म्हणून तुम्ही खोटा तुमच्या हाताखाली धरून त्याच्याकडून तसं करायला लाव का? पण मी दडशी आहे ना तिथं, बहीण जिवंत आहे की. मी कशी विकू देईन घर? कब्जा कशी बसू देईन? त्यांचा कब्जा माझ्यावर. आमचे 3 बहीण भावंडाव, आमच्या तिघाच्या मध्ये चौथ्याने यायचं नाही. एवढं माझं म्हणणं आहे बघा. निवृत्ती गायकवाड. पैसे पोचल्या ती जमीन एकलाव आम्ही महिन्याने सह्या केला. इथं तहसीलमध्ये पैसे घेऊन गेले आणि नाही म्हणून असला धंदा करू लागला. घेणाऱ्या पार्टीवर आरोप घालला तुमचा भाऊ पैसे पोचले नाही म्हणतोय ना. कसं पोचलं नाही? मी आहे की तिथं सह्या आहे की तहसीलमध्ये. तहसीलमध्ये तहसीलदार साहेबांनी विचारले मला पैसे पोचले ते का? पोचले ते 8 लाख ह्याला दिलंय, त्याच्यातले 50,000 मला आणि बहिणीला दिले. मग उग कसं सह्या करता पैसे देणार ते सह्या करता का कोण? आमच्यावर विनाकारण आरोप करून 2 केसेस केल्या. ती कोर्टातून ही करून आणली. आम्ही निर्दोष सुटला आणि आमच्यावर विनाकारण प्राणघात हल्ला बी केला आणि स्वतः त्यांनी मध्ये येऊन स्वतःच मारून घेऊन आणि स्वतःच आमच्यावर परत अजून केसेस करायला गेला. त्यासाठी आम्ही निर्दोष सुटला. कोर्टाने आम्हाला बेल दिली. आम्हाला म्हणजे मान्य शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, भूमी अभिलेख आणि मग कलेक्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिस यांनी इतकं सहकार्य केलं आम्हाला. त्याचं एकदम सत्य म्हणजे सत्य. मी प्रॉपर्टी पत्नीच्या नावाची वडळा येथील उत्तर सोलापूर ह्याच्यामध्ये होती जमीन 4 एकर. ती विक्री करून मी 3 एकर जमीन घेतली. मान्य तहसीलदार साहेबांना मी परिपूर्ण विचारणा केलं असताना सध्या त्यांनी म्हणले बाबा शिलिंगची जमीन आहे, तुला एवढा टॅक्स भरावा लागेल. मी 14.25 लाख रुपये कलेक्टर ऑफिसला टॅक्स भरून मान्य जिल्हाधिकारी तहसीलदारच्या ह्याच्या लेटर प्रमाणे सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून घेतले. नंतर ह्यांनी माझा नंतर रद्द केला की बाबा हे बागायतचं नाही, हे कोरडवाई क्षेत्र आहे. कोरडवाई नाही, हा बागायत क्षेत्र आहे. विहीर असताना तिथं विहीर एकदम हो मान्य आहे. त्यांनी त्यांचा भाऊ मारुती महादेव सगटचा बोबरवान महादेव सगट यांनी 1992ला काहीतरी विहिरीचं काम केलं होतं छोटस. ते पंचायत समितीमधून मोफत विहिरीचं वाटप होतं त्यावेळेला. पण त्यांनी थोडा खड्डा खांदला, 1 परूस 1.5 परूसचा, 10 फुटाचा. आणि तो खड्डा परिपूर्ण म्हणजे आता बघा तुम्ही विचार करा, 1992ची विहीर आणि 1920चा यात किती तफावत असताना सुद्धा ती विहीर पूर्ण बुजली होती.
आणि तलाठी साहेबांनी त्याच्यावर कुठल्याही सातबाऱ्यावर कोरा सातबार होता, त्याच्यावर नोंद वगैरे काही नव्हती. ती पूर्ण नोंद नसताना सुद्धा सगळे क्लिअर असताना खरेदी केली. पुन्हा राजेंद्र दिगंबर माने यांनी आम्हाला 2 लाख रुपयाची मागणी केली लाच. मी समाजसेवक आहे, तुम्हाला खंडीने न्याय दिली तर मग तुझा मागे मी आयुष्यभर लागणार, तुझी मुलं, मी वकील, त्यावेळेला माझी मुलं कॉलेजमध्ये शिकत होती लॉला, आणि कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी म्हणलं, तुझी डिग्री होऊ देत नाही, त्यांच्यावर केसेस करायला लागला आमच्यावर, ना हरकत विनाकारण त्रास दिला. आणि आम्हाला इतका त्रास झाला ती जमीन घेतल्यापासून, खूप आजपर्यंत ते त्रास देतो. परिपूर्ण आम्ही लाईटीचं घ्यायला लागलो, तिथं लाईट सदी येऊ देना गेला, तिकडे तक्रार देतो, विनाकारण माणसं अंगावर घालतो, बाया माणसं अंगावर घालतो, तू ब्लॅकवर्डचा आहे, तुझं संपित आहो, तुझं काही ठेवत नाही असं आहे म्हणून सदैव भांडतो, ह्याच्यात तक्रार देतो, तिकडे तक्रार देतो. आणि हा अंध माणसाला परिपूर्ण पैसे दिले, यांच्या बहिणीसोबत दिलेत, ह्यांचे भाचे आहेत, त्यांचे मारुती महादेव सगडचे भाचे, मुलगा, या सगळ्या समोर त्यांना बंडल, त्याने आता स्वतः बोलतील की तुम्हाला बॅगेमध्ये भरून दिलेत, स्वतः त्यानं सगळं व्यवस्थित पैशाचं हँडल केलं. आणि 5 वर्षानंतर आता त्याला अजून उठून बसविलंय, तू पैसे दिले नाहीत म्हण, तुला जमीन महागारी मिळते. आणि त्या माणसाला कुठलं लिहिकापडी येत नाही, कुठलं लिहिणं वाचता येत नाही, मुलगा मतिमंद आहे, याचा गैरफायदा होऊन 5 वर्षानंतर खरेदी महागारी घेतोय, त्याला मिळते असा अफवा होऊन त्याला आता भांडणं, मीडियाला पुढे उभा करणं, दाब देऊन हे करणं, त्याला आम्हाला त्रास द्यायला लागलेला आहे.